अशी बरीच प्रदर्शन रेडा आता मला वाटतंय 1.5 फुटी का 2.5 फुटी रेडा सुद्धा येणार आहे। आणि मग अशा पद्धतीनं एवढं चांगलं एक चांगला महोत्सव कृषीच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं राबवण्याचा उपक्रम नानांच्या जयंतीच्या निमित्तानं जो केलेला आहे तो अतिशय चांगला उपक्रम भगीरथ दादा आणि त्यांचे सर्व संयोजकांना मी मनापासून धन्यवाद देणार आहे। कारण आज आपण नानांना ज्या लोकांनी सर्वसामान्य नेत्यांनी घडवलं आणि नानांच्या जयंतीच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं ग्रामीण भागामध्ये टच असणारा आणि ग्रामीण भागातल्या जनतेला त्या निमित्तानं वेगवेगळे प्रदर्शन घडवून आणणार आहे। आणि म्हणून त्यामध्ये हा महोत्सव अतिशय कृषी महोत्सव अतिशय चांगल्या पद्धतीने केलेला आहे। आज कृषी महोत्सव चांगल्या पद्धतीने झालेला आहे। मागच्या 10 दिवसापूर्वी बैलगाड्या शर्यत अतिशय मोठ्या प्रमाणात भगीरथनी मंगळवेढा तालुक्यात घेतलेली होती आणि बैलगाडा शर्यत सुद्धा अतिशय मोठ्या प्रमाणात चांगल्या पद्धतीने झाली। आणि म्हणून मी आता भगीरथला विनंती करणारा प्रत्येक आपल्याला शर्यतीमध्ये आपल्याला भाग घ्यावा लागणार आहे आणि त्या शर्यतीमध्ये कायम टॉपला तुम्हाला राहावं लागणार आहे। या निमित्तानं आता मी कार्यकर्त्यांना सुद्धा विनंती करतोय, मगाशी गणेश दादा म्हणल्याप्रमाणे 420 करंट आहे, त्याच्यात थोडं सुद्धा कमी होऊ देऊ नका। जसा करंट आता इथनं पुढे वाढेल तसं आपल्यासारखी आपली नेते मंडळी आदरणीय सावंत साहेब स्वतः उपस्थित राहिले म्हणजे असे आपण संपर्कात राहिलो की लोक सुद्धा नेते मंडळी आपल्या संपर्कात येतात आणि ह्या नेते मंडळीला आणून नुसतं आपण एकमेकाला करमणुकीचं ठिकाण नाही करायचं तर एखादा कृषी महोत्सवाच्या माध्यमातून अतिशय तानाजी सावंत साहेब एक चांगले मंत्री म्हणून आपल्याला एक चांगल्या पद्धतीनं मंत्री म्हणून आपल्याला बघायला मिळतात आणि कुठलंही काम असू द्या त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं चांगलं काम त्या निमित्तानं बघायला मिळतंय। आणि म्हणून आज मगाशी गणेशनी सांगितल्या पद्धतीनं गोसेगावचं एखादा दवाखान्याचं साधं किती दिवस त्यांना पाठपुरावा करावा लागला आणि मग प्राथमिक केंद्र साधं मिळत नव्हतं